ती बनवते स्वयंपाक सगळा आणि तिचंच शेवटी पान. ती बनवते स्वयंपाक सगळा आणि तिचंच शेवटी पान. दमून येते तीही घरी आणि तिच्याच नशिबी काम. घर, भांडी, ऑफिस, स्वयंपाक या जीव अडकला तायांचा. तिचा वेळ तिला देण्या रंगला सोहळा सख्यांचा. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे आजही आपण मुंबईतील विक्रोळी पूर्व येथे टागोर नगर मधील संजीवनी सोसायटी मध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि सगळ्या ताया ज्या काही इथे जमलेल्या आहेत. पहिल्या खेळाकडे आपण जाणार आहोत आणि त्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा खेळ खेळण्यासाठी आम्ही दोघींच्या आम्ही जोड्या करणार आहे. आता त्या जोड्या कुठल्या, त्याच्यासाठी ह्या चिठ्ठ्या आहेत म्हणून आम्ही ही नावं लिहून घेतली. 2 चिठ्ठ्या काढतो, कोणाची नाव आहेत बघूया. त्या असतील जोड्या. वैशाली जाधव आणि दुसऱ्या आहेत अनिता कारंडे. अच्छा, तुम्हीच आहेत का? इथेच आहेत, व्हेरी गुड. हा, दुसरी जोडी आहे उज्ज्वला राणेताई. अच्छा, तुम्ही आहेत का? बहुतेक ह्यांचा येणार नंबर. हा, आणि छाया जाधव आहे की नाही? मी कसं ओळखलेले. आणि आता इथे ताईंच्या जोड्या पण झालेल्या आहेत. हा, पण आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे, प्रत्येक ताईंना 2-2 प्राणी येणार आहेत. त्या प्राण्यांसारखं करून दाखवायचंय. तर आपण पहिल्या जोडीला इथे बोलूया. कुठून सुरुवात करूया? कुठल्या जोडीपासून? कुठूनही करा, तिथून करा. ठीक आहे, या ताई म्हणतात इथून करा, तर यांच्या शब्दाला आपण मान देऊया आणि सुरुवात करूया आपण याच ताईंकडून. बरं, आता तुम्ही आहात वाघ आणि तुम्ही आहात वाघीण. तुम्हाला जायचंय पिक्चरला, पण वाक्य घेऊन जात नाही, तो त्याच्या कामात बिझी आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती रागवलाय. हा, आणि आता हा प्रसंग तुम्ही इथे सादर करून दाखवायचे. वाघेण, हा 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 हा, नाही बोलत ना, तुम्ही बोलत राहायचे संवाद. हा, हा, चालू ठेवा, चालू ठेवा. हा 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 हा, चालू ठेवा. हा, चालू ठेवा. हा, त्यात वाघाने एक वाघिणीला पंजा मारला. हा हा हा, आणि वाघिणी ऐकत नाहीये. हा, वाघिणी आता वा. हा 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 हा, वाघिणी आता रडायला लागली. वाघिण रडायला लागले. वाघिण आता रडायला लागले. हा, हो, हे वाघाचं काय चाललंय? हे वाघाचं काय चाललंय? वाघ आता लाडात आले. वाघ लाडात आले. वाघ लाडात आले. हा, वाघ लाडात आले. हा हा, वाघ लाडात आले. हा, वाघ लाडात आले. हा हा, आणि आता वाघ गाणं म्हणतोय, गो संगती ना. वाघ आणि वाघिणी या इथे जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत ताईंसाठी. कुत्रा आणि कुत्री. कुत्रा आणि कुत्री बागेत भेटायला आलेले आहेत. प्रेमात आहेत दोघ जण. हा, पण कुत्रीच्या घरी या प्रेमविवाहाला विरोध आहे. हा, त्याच्यामुळे ते दोघं ठरवतात की पळून जाऊन लग्न करायचं. तुम्ही कोणाचा अभिनय करणार आहात? कुत्र्यात. आणि तुम्ही कोणाचा अभिनय? कुत्री. हा, ओके, रेडी. चल, रेडी. हा, आता तुम्ही ठरवताय की आता पळून जाऊन लग्न करायचं आपण. हा, जवळ हे एकमेकांना भाऊ 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 पण ते एकमेकांना भाऊ भाऊ सारखे हाक मारत होते. ओ भाऊ भाऊ, ओ भाऊ भाऊ भाऊ. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्या ताईंसाठी. जोरदार टाळ्या. तुम्हाला प्राणी आहे गाढव. आणि तुम्हाला सिच्युएशन अशी आहे, गाढवीण जी आहे ती लग्नाआधीची प्रेयसी होती. आता लग्नानंतर ती तुम्हाला भेटलेली आहे
अचानक समोर आलेली आहे. हा आता काय होईल? हा अरे ही लग्न आधीची प्रेयसी होती. भेटणार लगेच. हा मग आता काय बोलणार? हा लग्न झाल्यापासून मी खूप दुःखी आहे. लग्न झाल्यापासून मी खूप दुःखी आहे. माझ्या बायकोचं माझ्यावरती प्रेम नाही राहिलं. माझ्याकडे पण तसंच आहे. खूप सुंदर. तर टाळ्या द्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि ज्या जोडीने उत्तम सादरीकरण केलं, जो काय वाघ त्यांनी केलाय, हा वाघ कुठे मिळतो मला दिसतो, तर मला बघायचं ऍक्च्युली. खरं तर सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला हे बक्षीस घ्या. ते तुम्ही पण घ्या. नटली होती, सजली होती, घर सोडून चालली होती. एक मुलगी माहेर सोडून दुसरीकडे चालली होती. आईबाप थोडे हसत होते, काळजीने डोळे टिपत होते. तिला सुखाने नांद म्हणताना तिच्या आठवणी जपत होते, तिच्या आठवणी जपत होते. माहेरच्या आठवणींमध्ये जाताना सगळ्या ताई खूप भावुक होत असतात, कारण त्यांना माहेर आठवत असतं आणि माहेरच्या आठवणींना उजाळा मिळत असतो. ताई, माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोणी येतं? आई आणि पप्पा. मी ख्रिश्चन आहे, गोव्याची आहे मी. माझ्या लग्नाला आज 33 वर्ष झाली आणि माझे मिस्टर महाराष्ट्रीयन आहेत. तर आमच्या लग्नाला विरोध होता, पण आम्ही लग्न केलं. लग्न केल्यानंतर मला पहिला मुलगा झाला. माझ्या आईला हे माहिती होतं की मी गरोदर आहे आणि तिने माझ्या वडिलांना सांगितलं, म्हणजे माझ्या डॅडींना बोलली की आपली मुलगी आई होणार आहे. आता तिला कळेल, तर आता आपण तिला घेऊन येऊया, तिला थोडंसं समजूत घालूया, कारण किती दिवस आपण असं राहणार. तेव्हा माझे पप्पा कुठेतरी तयार झाले आणि सगळे खूप खुश होते. म्हणजे माझे सासरचेही सगळे खुश होते, माहेरचेही खुश होते. एकोपा सगळ्यांमध्ये सगळा चांगला होता, पण आम्ही तरीही वेगळे राहिलेलो. कारण का, अजून नात्याला तेवढं गठबंधन आलं नव्हतं, तेवढा जोम बसला नव्हता. खूप त्रास झाला त्या वेळेला, पण माझ्या नवऱ्याच्या मदतीने आम्ही दोघं एकमेकांच्या साथीने आजपर्यंत इथपर्यंत आहोत आणि खरंच खूप चांगले आहोत. पण ह्या सगळ्या काळादरम्यान माझा मुलगा हा माझ्या आईकडेच राहिला. म्हणजे मला त्याला जे प्रेम हवं होतं एका आईने मुलाला द्यावं, कदाचित मी तितकं त्याला देऊ शकली नाही. पण आज या माध्यमातून मला सांगायला आवडेल की निखिल, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण आज माझ्या आईनी सुद्धा, त्याची आजी असून सुद्धा तिने ते आईसारखं झोपलंय. तिने माझं मन समजलं. मला एवढंच बोलायचं की जोपर्यंत एक मुलगी आई होत नाही, ती बाई असते, ती स्त्री असते, तिला सगळ्या यातना सोसाव्या लागतात. गोष्ट खरी आहे. आणि मी खरोखर म्हणजे देवाला हेच मागणं मागते की सुखी ठेव तिला, जिने मला जन्म दिला. माझं अजूनही माझ्या मुलावर, माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आज मला या माध्यमातून हे सांगता आलं, कदाचित ते माझ्या मुलापर्यंत पोहोचेल न पोहोचेल, पण हे प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे की कधी त्यांनी असं समजून घेऊ नये की त्यांच्या आई वडिलांचं त्यांच्यावर प्रेम नाहीये. ते ओरडले तरी त्यांच्यासाठी पहिली प्रायोरिटी त्यांची मुलंच आहेत. काय सांगाल तुम्ही आईला? मम्मी, देव खूप म्हणजे असं पिक्चर मध्ये बघितलं, पुस्तकांमध्ये वाचलं, ऐकलं. आपण म्हणतो की आपण देव दिसत नसतो, तो आईच्या रूपात असतो. पण मी माझ्या आईच्या रूपात, माझ्या मम्मीच्या रूपात देव नेहमी बघते आणि मी हेच मागत असते, खरंच देवा की सुखी ठेव तिला, जिने मला जन्म दिला. खूप सुंदर ताई, खूप छान बोललात तुम्ही. माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माझे बाबा. जेव्हा माझे बाबा गेले तेव्हा त्यांचं अंतिम संस्कार करण्याचं पुण्य मला मिळालं, जे फार फार म्हणजे वेगळी गोष्ट आहे. आणि जेव्हा तुम्हाला भाऊ असतो ना, तेव्हा तुमच्या मनात हा विचारही कधी येत नाही की अरे आपल्याला असं काहीतरी करावं लागेल.
पण माझा भाऊ फॉरेनला असतो आणि मला म्हणजे काहीतरी त्यांचं देणं होतं की त्यांच्या पहिल्या हॉस्पिटलायझेशन पासून शेवटपर्यंत करण्याचं मला भाग्य मिळालं. म्हणजे जेव्हा त्यांची लिटरली अँजिओग्राफी चालू होती, मला डॉक्टरनी आत बोलवलं. त्यांनी मला जेव्हा त्यांचं ते हार्ट दाखवलं, इट वॉज 95% ब्लॉकेजेस. म्हणजे मला ते बघून इतकं भीती वाटली आणि तेव्हा बरोबर कुणी नव्हतं की म्हणजे काय. डॉक्टर वॉज आस्किंग की तुम्हाला यांचं आता ऑपरेशन करायचंय, काय डिसिजन घ्या. खूप खूप कठीण गोष्ट होती. भाऊ लहान आहे तरी पण शेवटी विचारणं कर्तव्य आहे. मी स्वतःच्या रिस्कवर डिसिजन घेतलं. डॉक्टरनी फक्त 1% गॅरंटी दिलेली, पण मी म्हटलं की नाही, मी 1% वर जायला तयार आहे अँड वी ट्रस्ट यू, तुम्ही ह्यांना बरं करणार. पूर्ण वेळ मी त्यांच्या बरोबर होते. ही सर्वाइव्ह फॉर 2.5 जवळजवळ 2.25 वर्ष. खूप छान आयुष्य जगले. ते खूप समाधानाने गेले आणि ते गेले तेव्हा अनफॉर्च्युनेटली आम्ही नव्हतो त्यांच्या बरोबर. एकच खंत अशी की शेवटच्या क्षणी ते नव्हते मी त्यांच्याबरोबर. माहेरच्या आठवणींमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तेव्हा प्रत्येक ताईंच्या डोळ्यामध्ये खरं तर अश्रू असतात. पण आता ह्याच चेहऱ्यावरती हास्य आणण्याचं काम या भावाचं आहे आणि म्हणूनच आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. ह्याचे नियम तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. ठीक आहे? तयार आहेत सगळे? गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. नंबर मागणं थेट हा पटकन बसा, हा पटकन बसा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. क्या बात है. हे बघा, हे बघा, हे बघा. अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, जरा डेअरिंग पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. चला 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 चला. हा लवकर लवकर. हा व्हेरी गुड, मस्त. हा 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 हा. एक मिनिट इकडे या. तुम्ही इकडे या. मधूनच आलात तुम्ही. तरी खुर्ची मोकळी नव्हती. आता फक्त 3च खुर्च्यांमध्ये आहेत. बघू आता कोणती सखी माझी जिंकते. भाऊजींचं काय होत असेल ते आता कळले मला. म्युझिक द्या लवकर. तुमच्यामुळे गेली माझी खुर्ची. म्युझिक प्लीज. बरोबर बोला. आयलो मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. कशाला इथे इथे बसा. या लवकर. लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाही, तेरे साथ येऊच नाही, तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाही, तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाही. हे बघा, हे असं करा. हे बघा, हे बघा ना, हे बघा ना, हे बघा ना, हे बघा.
क्या बात हो. ये ताई हे घ्या बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि ताईंना द्या. मी एक गोष्ट अशी नाही, पण मी एक किस्सा असं सांगतो की माझा एक मित्र होता आणि त्याच्या वडिलांबरोबर एक अबोला होता. मुलगा सुद्धा पुढाकार घेत नव्हता, वडील सुद्धा मागे हटत नव्हते, तरी पण तो अबोला होता. आणि अचानक त्याचे वडील एक दिवस गेले. ते गेल्यानंतर त्याला त्या गोष्टींचा त्रास इतका झाला की माझ्या वडिलांबरोबर अबोला होतं ह्याचं त्याला वाईट नाही वाटलं, पण ते गेले. कदाचित ते असताना मी अबोला दूर केला असता तर त्यांचं शेवटचं जाणं जे होतं ना ते सुखदायी झालं असतं त्यांच्यासाठी. चुकबुल द्यावी घ्यावी या भागात आपण हा अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या ताईंमध्ये सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे ते आपण त्या ताईंकडनं जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव नैना सूर्यकांत लोखंडे. ताई कोणाबरोबर अबोला आहे? माझ्या सासूबाईंबद्दल मला बोलायचं होतं. अच्छा. माझं लग्न झालं तेव्हा भरगतच्या सासरात मी प्रवेश केला. 6 नंदा 2 दीर आणि माझे मिस्टर शेवटचं शेंडेफळ. आणि बरीच वर्ष हा नात्यांचा गोतावळा सांभाळत आम्ही काढली. पण माझे सासरे देवाघरी गेले आणि हळूहळू भांडणं सुरू झाली आणि त्याच्यामध्ये सगळी नाती हळूहळू दूर झाली. पण मला एक नातं जे जगातलं सुंदर नातं आहे आई आणि मुलाचं ते दुरावलं. ते पाहून खूप वाईट वाटलं. कारण आजही कोणत्याही सणाला माझा नवरा आईची आठवण काढत असतो आणि मला मनापासून वाटतं की ह्या आईचं आणि मुलाचं एकत्रीकरण यावं, अबोला दूर व्हावा. आणि म्हणून मी त्यांना समजावत असते की ठीक आहे, येईल उद्याचा दिवस की आई तुम्हाला फोन करेल किंवा भेटायला येईल, अशी मी समजूत काढत असते. आणि त्या माझ्याशी बोलत नाहीत कारण मुलाशीच रुसवा आहे, त्यामुळे माझ्याशी बोलत नाहीये. गेली 13 वर्ष आई आणि मुलगा एकमेकांशी बोलत नाहीयेत, पण ते एकमेकांची आठवण काढतायत आणि त्यांनी बोलावं असं मला मनापासून वाटतंय. पण मग तुम्ही स्वतःहून कधी ह्याच्यातून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करून दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला? हो, मी प्रयत्न केला त्यांच्याशी, पण त्यांनी म्हटलं माझं मुलाशीच नातं नाही तर मग तुझ्याशी नाही. त्याचंही मला वाईट वाटलं. पण आज समजा तुमच्या सासूबाई आणि भाऊजी तुमचे मिस्टर दोघेही समोर आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही दोघांना? मी त्यांना म्हणेल की आता दोघांनाही आयुष्यातले सगळे क्षण उपभोगून झालेत, पण शेवटी मनात ही खंत ठेवून जाऊ नका की आपण एक गोष्ट करायची विसरलो आयुष्यामध्ये, आणि ती म्हणजे आईने मुलाला हाक मारणं आणि त्या हाकेला मुलांनी खूप प्रेमाने प्रतिसाद देणं. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही मिस करणार आहात. तर अजून वेळ न घालवता तुम्ही दोघे एकत्र यावं असं मला वाटतंय. ताई 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही इथे माहेरी आलेला आहे. हा अबोला एक तुमचा भाऊ म्हणून दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्यासाठी मी दोघांनाही सांगेन, मुलाने कधीतरी कमीपणा घ्यावा आणि एक पाऊल काय 10 पावलं जा आणि आईशी बोल. एखादी गोष्ट काहीतरी आई बोलली असेल आणि ती तुम्ही मनाला लावून घेता आणि मग तो अबोला ठेवता. ज्या माऊलीने 9 महिने त्या वेदना काढल्यात, मला वाटतं हे जरा या गोष्टींचा विचार करा. ज्या काय असेल ते गैरसमज ते दूर होतील. आणि ताई मी तुम्हाला खात्री देतो की हा भाग बघितल्यानंतर दोघेही एकमेकांना फोन करून भेटतील. आणि तुम्हाला सुद्धा जी अपेक्षा आहे की इच्छा आहे की सासूबाईंशी बोलावं, तो सासूरवास तुम्हाला सुद्धा मिळावा. जो 13 वर्षात मिळाला नाही तो लवकरच तुम्हाला मिळेल. खरं म्हणजे मैत्रिणींच्या गप्पांमध्ये सासू हा विषय असतो आणि मी काहीच बोलत नाही. त्यावेळी प्रश्न असा असतो की तुला सासू आहे का, तर उत्तरच तर आहे. मग काहीच होत नाही कारण ती माझ्या जवळ राहत नाही म्हणून काही होत नाही. खरं म्हणजे ते होणंही फार गरजेचं आहे. प्रेम व्यक्त होण्यासाठी कधी कधी भांडणही होणं गरजेचं आहे आणि ते भांडण लवकर मिटलं गेलं पाहिजे. नक्कीच ताई, हा भाग बघून ते भांडण नक्कीच मिटेल, तो अबोला नक्कीच दूर होईल. हा, आणि ते नातं पुन्हा पहिल्यासारखं, आई आणि मुलाचं नातं पहिल्यासारखं होईल. नक्कीच. पण ताई तुम्ही आज इथे माहेरी आलेत, तर मी माहेरी आलेल्या माझ्या ताईला ओटी भरल्याशिवाय इथून पाठवत नाही. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला
ओटी भराया पाठवते माया पित्याच्या ओढीना लागे पाठ. ही मजा ही धमाल होत असतं असं वाटतं की थांबूच नाही, अजून वेळ घालवावा. पण काय करणार, आपल्याला या भागापुरता थांबावं लागतंय कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.